विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. पहाटे उठून तुम्ही हा माझा व्हिडिओ बघताय ना, मी तुम्हाला सांगतो इथं पहिली स्टेप टुवर्ड्स सक्सेस आपण पार पाडलेली आहे म्हणूया आपण. म्हणजे मुद्दा काय की यशाच्या दिशेनं आपण पहिलं पाऊल टाकलंय. इंग्लिश बोलताना गडबडतो मी. काय बोललो कोणास ठाऊक मला आता कळालं नाही. पण यशाच्या दिशेनं पहिलं पाऊल पडलंय. आपण कालचं टार्गेट कंप्लीट केलंय. रिवाइज केलंय टॉपिक आणि मी तुम्हाला सांगतो मग डे 2 चं टार्गेट आपल्यासाठी अवघड नाहीये. काय प्रकार आहे माहितीये का? की माझं होईल का? हा मोठा प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर मिळालंय आता, की 90 दिवसातच होणार आहे. म्हणजे या 90 दिवसात प्रॉपर स्टडी, पुढच्या 45 दिवसात फुल लेंथ टेस्ट, त्याच्यानंतर बोर्डची तयारी, सीईटीचा पहिला अटेम्प्ट झाल्यानंतर, बोर्ड झाल्यानंतर पुन्हा सीईटीसाठी 30-40 दिवस वेळ मिळतोच लक्षात घ्या सेकंड अटेम्प्टचा. तिथंही आपण फोडून येणार आहे लक्षात घ्या. मग सरचं टार्गेट काय? तर पहिली गोष्ट कालचं टार्गेट कंप्लीट केलं ना बाळांनो, वेक्टर होतं. सम बेसिकचा एकच व्हिडिओ कंप्लीट करायचा होता आणि ट्रिगो 2 होतं. मग आज काय त्याच्या पुढचं आहे. ट्रिगो 2 चा दुसरा व्हिडिओ असणार आहे लक्षात घ्या. सिंपल एकदम. त्याच्यानंतर सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री असणार आहे. दुसरा पार्ट आणि इथं मात्र इम्पॉर्टंट आहे एरर अनालिसिस. आणि मी तुम्हाला गंमत दाखवू का या एरर अनालिसिस मध्ये? या एरर अनालिसिस मध्ये ना या टाइपचेच प्रश्न परीक्षेत आलेत. अशी व्हॅल्यू दिलेली असते पर्सेंटेज एरर विचारतात. मी तुम्हाला सांगतो पर्सेंटेज एरर दुसरं काहीच नाहीये लक्षात घ्या. हे एररचेच प्रश्न आहेत सगळे आणि हे सगळे एकसारखे प्रश्न आहेत सांगतो लक्षात घ्या. आणि हा सगळा टाइप आहे ना हा टेक्स्टबुक वरती बेस्ड आहे. टेक्स्टबुक वरती सगळे एकसारखे आहेत लक्षात घ्या. ठीक आहे. फॉर्म्युला नाहीतर ते प्लस मायनस. ठीक आहे. हे फॉर्म्युला आणि हे आपल्या कोर्समध्ये हे सगळं घेतलेलंच आहे. म्हणजे बोनस मार्क, कालचा वेक्टरचा 1, एरर अनालिसिसचा 1, असे फिजिक्सचे 2 मार्क 2 दिवसात फिक्स होणार आहे. जिथं फिजिक्समध्ये 10-12 पाडणं अवघड होतंय मुलांना, तिथं आपण फिक्स करत चाललोय मार्क. मग काय प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर देऊन ठेवतोय मनीष सरांचा. तुम्ही सरांना कॉल करा. ओके. गाईडन्स घ्या. गेल्या 2 दिवसात ना प्रचंड रिस्पॉन्स मिळालाय मला. प्रचंड म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही लक्षात घ्या. एवढा रिस्पॉन्स मिळालाय. प्रचंड म्हणजे प्रचंड लक्षात घ्या. मग का ही अपॉर्च्युनिटी मिस करताय? हे जे आपलं चाललंय ना 90 डेज हार्ड चॅलेंज आहे. हार्ड आहे, टफ आहे. सगळं करून करायचं आहे आपल्याला आणि इनिशियली तुमच्या लक्षात येईल, की आपण 11+12 दोन्ही बॅलन्स करतोय. हो य. ट्रिगो 2 का अगोदर घेतला बोललो की अगोदर मी. त्याच्यामुळे सगळे पुढचे टॉपिक इझी जाणार आहेत. आणि हो, लाईव्ह सेशन पण अटेंड करताय ना? एक 2000 पर्यंत काउंट गेलाय आपला बरं का मुलांचा व्ह्यूजचा, की जे लाईव्ह अटेंड करतायत, की ज्यांना कॉन्फिडन्स आलाय. तुम्ही लाईव्ह अटेंड करत असताना मी तुम्हाला सांगतो, जेव्हा सोल्युशनचा आमचा व्हिडिओ बघाल ना तुम्ही, काल अपलोड केलाय तो. अपलोड म्हणजे लाईव्हच घेतलाय लक्षात घ्या. पण सगळ्यात इम्पोर्टंट काय मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात इम्पोर्टंट कुठली गोष्ट आहे, की तिथं आमचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. मी तुम्हाला सांगतो 230K सबस्क्रायबर झालेत. 231 साठी पण थोडेसेच उरलेत आणि 3.7K वरून 3.8K म्हणजे गेल्या काही दिवसात 100 पेक्षा जास्त व्हिडिओ आपण अपलोड केलेत. आणि लाईव्ह मध्ये जो हा प्रकार आहे सोल्युशन 1.4K. जेव्हा मुलं लाईव्ह असतात 100-200च लाईव्ह असतात. पुन्हा एवढे व्ह्यूज वाढतात लक्षात घ्या आणि सोल्युशनचा अजून एक व्हिडिओ आहे बरं का. हा पार्ट 1 आहे, हा पार्ट 2 आहे. 2.2K मी मगाशी बोललो तसं. एक 2000 मुलं आहेत जे आपल्याशी जुळले गेलेत लक्षात घ्या. इथे माझं ना हेनरीज लॉची एक चूक झाली. मुलांनी मला कमेंट करून सांगितलंय. तुम्ही पण हा व्हिडिओ बघा. माझं छोटंसं काय चुकलं ते सांगा. पण सोल्युशन 2 मध्ये राउल्स लॉ, व्होलेटाईल, नॉन व्होलेटाईल इतका मस्त अभ्यास झाला ना लक्षात घ्या. कॉन्फिडन्स आलाय आणि याच्यात आम्ही काय केलं सांगू का? आयडियल सोल्युशन, बेन्झीन आणि टोलिन आहे. पॉझिटिव्ह डेव्हिएशन, निगेटिव्ह डेव्हिएशन त्याचे एक्झाम्पल्स. मग हे जे लेक्चर ज्यांनी बघितले ना सगळ्यांना जमणार आहे कारण आपण घेतले प्रॅक्टिस करून तसे. सॉलिड स्टेट डिफेक्ट स्टील मध्ये असतो इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट, ब्रास मध्ये असतो सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, एजीबीआर मध्ये स्कॉटकी फ्रँकेल दोन्ही डिफेक्ट असतात. मग असे एक्झाम्पल आहेत जे आपले झालेत केवळ लाईव्ह सेशन बघून लक्षात घ्या. मग तुमचा रिस्पॉन्स हवाय. दिवसाची सुरुवातच एनर्जीने करा लक्षात घ्या. आवरा पटकन, अभ्यासाला बसा आणि चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.